जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचे प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या जुन्नर तालुक्यातील शिरोली नगरीमध्ये स्वर्गीय निवृत्ती साहेब व स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. 19वे पुण्यस्मरणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. अतिशय नशिबान लोक आहे तुम्ही त्या भूमीत जन्माला आलेले. मी आल्यापासून बघतोय कार्यक्रमाची रूपरेषा, प्रास्ताविक बोलणं, विविध पक्षाचे, विविध म्हणल्यापेक्षा सगळ्याच पक्षाचे लोक आहे, सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी आहे, शिक्षण सुशिक्षित शिकलेले राजकारणी. खरं म्हणजे तुमच्या पुढे मी काही बोलावं इतका मोठा तर मी नक्कीच नाही, एक बोल करायला काय हरकत नाही. पण काय माहिती, शेरकर साहेबांनी मला बोलवलं देवकी म्हणून तुमच्या पुढे बोलणं आहे, नाही तर तुम्हाला काही शिकावं किंवा दोन गोष्टी सांगावं ह्या लायकीचं मी नाहीये. 7वी शिक्षण झालेला माणूस आहे, शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो, काहीच नाही, काही पदवी नाही, कुठे राजकारणी नाही, कोणत्या पक्षाशी असं काही विशेष जोडल्या गेलो नाही. सगळ्या पक्षात चांगलं बी हे आपलं आणि चांगलं ठेवायला बी पाहिजे. नाहीतरी आज तुमचं ज्याच्याशी चांगलं आहे ते उद्या कोणत्या पक्षात राहील तुम्हाला कोण माहिती आहे. त्याच्यामुळं आपलं चांगलं ठेवलेलं बरं. काय काय कोणाचं काय गॅरंटी, काय कशाचाच भरोसा नाही. सकाळी एक तर संध्याकाळी एक आहे, त्याच्यामुळं कोणाशी वाईटपणा घ्यायचा काही विषय नाही. पत्रकार मंडळी आहे, महिला मंडळ आहे, तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. शेरकर साहेबाबद्दल मी तुमच्या पाहुणे, काही मित्र यांच्याकडून काही गोष्टी ऐकल्या, ते स्टेटसला ठेवते, व्हॉट्सअपला टाक. आपली प्रत्यक्ष कधी भेट नाही, पण मी तुम्हाला खूप दिवसाने ओळखतो. ज्यांनी हा कारखाना उभा केला ते शेठ बाबा, त्यांचंही कर्तृत्व ऐकताना माणूस भारावून जातो अक्षरशः. काय लोक होते हे पूर्वीचे. त्यांच्या नावातच निवृत्ती असल्यामुळे जन्मत आज कशाची आशा केली नाही, म्हणून ते घडलं. नाही तर बोलू नाही. पण आता अनेक चेअरमन पाहिले मी महाराष्ट्रात, तुम्हालाही माहित असेल. मला आहे ना साहेब, कुणाला राग आला येऊ, मला चांगलं बोलताच येत नाही. काय माझं थोबडच इतकं वाईट आहे ना मला, तरी मी किती गोळ खातो, पण ते नाही जमत. काय करा, नाही जमत नाही काय. हा ना, अनेक चेअरमन असे निघाले महाराष्ट्रात, त्यांनी कारखाने आजारी पाडले हरामखोरांना, आणि त्यांना चिकत घेतले. त्या हलकट होण्यासाठी वृत्ती. का नाही बोलायचं, आणि आम्ही नाही बोलायचं मग कोण बोलायचं. साहेब तुम्ही विचार करायची गोष्ट आहे ना, आजारी त्यानंच पाळलं आणि इकत त्यानंच घेतला म्हणल्यावर चमत्कार नाही हो. आणि अशा काळात हा कारखाना टिकून राहतोय, लोकांचं हित पाहतोय. ते कारखान्याचं नाव बी लय भारी हो, विघ्नार्थ. लोकांच्या सुखदुःखासाठी कायम जपतोय. किती कर्मचारी आहे, किती सभासद आहे, कारखान्याची कॅपॅसिटी. 40 वर्षापासून हा कारभार. मी MD साहेबाच्या मुखातून सगळं ऐकलं. ती MD साहेब बी तुम्हाला फार चांगले लाभलेले, अभ्यास आहे त्यांचा, चांगले काम. तसे पश्चिम महाराष्ट्रात लोक सगळे चांगलेच. आमच्या मराठवाडा विदर्भ लयच जायले, लयच बेकार आहे. तिकडे काही कार्यक्रम असताना तुम्ही कसे बोलवले, सोनवणे साहेब बोलवले, बेंडे साहेब बोलवले, ताईला बोलवले, तिकडे आमच्या तिकडे बोललेले नसतात.
आणि बलीला बी असते गेले नसते. अति हलकट लोक आमच्या तिकडे, आणि निव्वळ स्वार्थ स्वार्थ. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो.